राहुल गांधी यांचा मोठा दावा, तर मुंगेरी लाल के हसीन सपने म्हणत फडणवीसांचा पलटवार. राज्यात जवळपास 80% लोक हे काळाबाजार करण्यासाठी पेट्रोल डिझेल खरेदी करतात. मंत्री गिरीश महाजनांचा दावा, तर महाजनांचं वक्तव्य दुर्दैवी. अंबादास दानवेंची टीका. शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या वाढदिवसाचा उत्साह. आदित्य ठाकरेंनी स्वतः उपस्थित राहून दिल्या शुभेच्छा, तर अमित ठाकरेंनी कापला नीट हटवा देश वाचवा लिहिलेला केक. आमदार संजय गायकवाड यांना मोठा झटका. प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकवल्याप्रकरणी होणार चौकशी. कोर्टानं दिली परवानगी. राज्यात मान्सून पूर्व पावसाची हजेरी. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. आणि राज्यातील धरणांमध्ये केवळ 30.88% पाणीसाठा. पुणे विभागात सर्वात कमी पाणी. टेमघर, लोणावळा, टाटा आणि भावली धरणं पडली कोरडी. एकंदर बातमी आहे पंढरपूरमधून. मे महिन्यामधील शेवटचा वीकेंड आणि अधिक मासानिमित्त पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे विठ्ठलाची दर्शन रांग 4 किलोमीटर लांब गोपाळपूर रोडपर्यंत जाऊन पोहोचली आहे. गोपाळपूर रोडचे सर्व पत्राशेड हे विठ्ठल भक्तांनी फुलून गेलेले आहेत. दर्शनासाठी किमान 8 ते 10 तासांचा कालावधी लागतोय. अशातच उन्हाचा पाराही वाढतोय. त्यामुळे भाविकांसाठी दर्शन रांगेत कूलर लावण्यात आले. दरम्यान वीकेंडची सुट्टी आणि मे महिन्याचा कडक उन्हाळा यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी उसळलेली आहे. संपूर्ण कोकण किनारपट्टी, प्रमुख पर्यटन स्थळं, समुद्रकिनारे आणि धार्मिक स्थळं पर्यटकांनी गजबजून गेली आहेत. कुणकेश्वर मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी उसळली. मालवण, तारकर्ली, देवबाग, वेंगुर्ला आणि सावंतवाडी परिसरात पर्यटकांची प्रचंड वर्दळ पाहायला मिळते. कुणकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्याचं दिसून येत आहे. कोकणातील फक्त किनारेच नाही तर मंदिरे पण हाऊसफुल झालेले. मी आहे कुणकेश्वरमध्ये पर्यटकांसह भक्तांची फार मोठी गर्दी पाहायला मिळते. हेच कुणकेश्वर मंदिर आहे. पर्यटकांची मोठी पसंती जी आहे, सध्या आज रविवार असल्याने आणि पर्यटन हंगामाचा शेवटचा दिवस असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात जे आहेत पर्यटक डेरेदाखल झालेले आहेत. त्यामुळे कोकण जे आहे पर्यटकांनी भरून गेलं. कुणकेश्वर हाऊसफुल झालेलं आहे. काय सांगाल, मोठी पसंती मे महिन्यामध्ये पर्यटकांची आणि भक्तगणांची कुणकेश्वर मंदिरामध्ये पाहायला मिळते. अंदाजे किती हजार भक्तांनी आतापर्यंत मे महिन्यामध्ये भेट दिलेली आहे आणि कसा माहोल आहे? आता तसं बघितलं तर रोजच्या रोज, आता हे डिसेंबर पासून चालू झालेलं आहे, रोजच्या रोज हजारो संख्येच्या या ठिकाणी भाविक भक्तगण, शिवभक्त येतात सगळे. आम्ही मुंबईवरून डोंबिवली एरियातून आलोय. जसं आज जगावर आलेलं संकट बघता लोकांची झालेली दैनंदिन जीवनात बराचसा बदल झालाय. तरी कुठलाही बदल न जुमानता पर्यटक हा सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे निघतोय आणि तेच पर्यटनाबरोबर जे प्रत्येक माणसाला गरज असते ती सुपरनॅचरल पॉवरची, आणि ती सुपरनॅचरल पॉवर म्हणजेच आपला देव श्रीदेव कुणकेश्वर श्रींचं दर्शन घेतल्यानंतर प्रत्येक भाविक आणि पर्यटक हा आनंदित होतो, खुश होतोय. आम्ही पुण्यावरून आलो आहोत, पुण्याचे आहोत, तर आम्ही दरवर्षी एकदा तरी आमची ट्रिप होतेच आणि त्यामध्ये कुणकेश्वर हे ठरलेलंच असतं देवस्थान. खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. दर्शन घेतलं की पहिल्यांदाच खरं तर आम्हाला एवढी गर्दी बघायला भेटते, नाही तर इतर वेळी खूप छान एकदम शांत निवांत दर्शन होतं. कुणकेश्वर म्हणजे एकदम लोकप्रिय आहे आमच्यासाठी. आम्ही दरवर्षी येतो इथे. निसर्ग आवडतो इकडचं, जेवण आवडतं इकडचं आणि मुलांना पण खूप आवडतं इकडे यायला. दीदी, तू समुद्र बघितला इथला, पहिल्यांदाच येतेस का आणि काय वाटतंय? लय मजा वाटते इथे आल्यावर. समुद्रात खेळायला भेटतं. जे भक्तगण असतील, पर्यटक हे कुणकेश्वर मध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात. वीकेंड शेवटचा रविवार आहे. यानंतर पर्यटन हंगाम जो आहे हा पावसाळा सुरू होईल. मात्र याच रविवारचा औचित्य साधून मोठ्या प्रमाणात पर्यटक हे कुणकेश्वरला आलेले आहेत आणि दर्शनासाठी कुणकेश्वरच्या मंदिरात मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते. भरत केसरकर, न्यूज 18 मराठी, देवगड, कुणकेश्वर. धारूर तालुक्यामध्ये आरणवाडी इथं शेतकरी संतोष शिणगारे यांना सोलापूरच्या बाजारपेठेत तब्बल 600 किलो कांदा विकला. त्यानंतर केवळ 301 रुपये मिळालेत. कांदा विकल्यावर मिळणाऱ्या पैशातनं शिणगारे यांनी ट्रॅव्हल्सचा हप्ता भरला आणि तो भरायचा होता, पण आता कांदा बाजारपेठेत न्यायला स्वतः जवळचेच पैसे खर्च करायची वेळ आली आहे.
आता शिंगारे यांच्याकडे तब्बल 10 टन कांदा पडून आहे, त्याचं करायचं काय असा प्रश्न त्यांना पडतोय. बातमी आहे बीडमधनं. विदर्भात उष्णतेच्या लाटेचा कहर सुरूच आहे आणि आज आणि उद्या विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशाराही दिलाय. त्यानुसार आज आणि उद्या अकोला आणि अमरावती जिल्ह्यांना त्याचबरोबर वर्धेला रेड अलर्ट जारी केलेला आहे. तर मंगळवारपर्यंत नागपूर आणि चंद्रपूरला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट दिलाय. उर्वरित महाराष्ट्रापैकी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा दिलेला आहे आणि या जिल्ह्यात पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, बीड, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर मुंबई शहर आणि उपनगरात कमाल तापमान 34 अंशांवर स्थिर राहणारे. हवामान ढगाळ राहील आणि हलका पाऊसही पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कुठे असणार आहे रेड अलर्ट? तर आपण पाहतोय सोमवारी आणि रविवारी असणार आहे रेड अलर्ट. अकोला, अमरावती आणि वर्धेत असेल. त्याचबरोबर रविवार ते मंगळवार नागपूर आणि चंद्रपुरात असणारे ऑरेंज अलर्ट असेल. राज्याच्या धरणांमध्ये आता 30.88% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे आणि मागच्या वर्षीपेक्षा 27.85% तुलनेमध्ये हा साठा अधिक आहे. आणि तरीही कडक उन्हामुळे पाण्याचा साठा आटतोय आणि खबरदारी घ्यायचं आवाहन केलं गेलंय. जलसंपदा विभागानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यातल्या 3028 धरणांमध्ये सध्या 12,612.59 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. एकूण प्रकल्पीय उपयुक्त क्षमता 40,847.9 दशलक्ष इतकी घनमीटर आहे. विभागनिहाय आकडेवारीनुसार अमरावती विभागामध्ये धरणात सर्वात जास्त म्हणजे 42.57% पाणीसाठा आहे. नागपूर विभागामध्ये 39.89% आणि छत्रपती संभाजीनगर विभागात 34.34%, कोकण विभागामध्ये 35.76% आणि नाशिक विभागात 31.23% पाणीसाठा आहे. पुणे विभागातली स्थिती तुलनेने गंभीर आहे आणि तिथल्या धरणांमध्ये केवळ 22.10% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याचं आकडेवारीमध्ये कळतंय. मुंबईतनं आहे तुर्भे डम्पिंग ग्राउंडवर प्रस्तावित असलेला बायोगॅस प्रकल्प. आता यावरनं वाद तयार झालाय. मात्र हा प्रकल्प कचऱ्यावर प्रक्रिया करणारा आधुनिक आणि स्वच्छ तंत्रज्ञानावर आधारित असल्याचं समजतंय. त्यामुळे महापालिकेकडनं हेही स्पष्ट केलंय. पालिकेचे सभागृह नेते सागर नाईक यांनी नागरिकांमध्ये गैरसमज पसरलाय असं म्हणत या प्रकल्पातनं कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती होणार आहे असं स्पष्ट केलंय. आता या प्रकल्पामुळे परिसरात दुर्गंधीचा प्रश्न कायमचा सुटेल असाही दावा पालिकेनं केलाय. तर काय म्हणाल, कोणता नेमका प्रकल्प येणार आहे परंतु तिथे वाद देखील पाहायला मिळतोय? बघा, नवी मुंबई महापालिका नेहमीच सर्व पर्यावरणाच्या दृष्टीने आणि नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने निर्णय घेणारी महापालिका. याआधी देखील महापालिकेने STP प्लांट असो, धरण असो, असे मोठे मोठे प्रकल्प हाती घेतले. कचऱ्याच्या विल्हेवाटाची जी आवश्यकता आहे, जो समस्या आहे, ती महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहराला भेडसावणारी आहे. आज जरी भेडसावत असली तरी सायंटिफिक लँड करणारी एकमेव महापालिका आहे नवी मुंबई महापालिका. पण सायंटिफिक लँडफिल करताना उघड्यावरती कचरा असतो, कचरा त्याच ठिकाणी सडतो, त्यामुळे आजूबाजूला त्याची दुर्गंधी पसरली जाते. त्यामुळे अनेक वर्षापासून आपण चांगल्या पद्धतीने कचऱ्यावरती प्रक्रिया करून ती दुर्गंधी कशी होणार आणि कचरा टू वेस्ट टू वेल्थ या तत्वावरती आपण त्या ठिकाणी काम करत होतो आणि त्या दृष्टीने आता प्रकल्प राबवायला सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये वेस्ट टू गॅस हा प्रकल्प प्रथम फेजमध्ये तयार होतोय. त्यामध्ये अपग्रेडेशन होणार आहे. त्या तुर्भे झोपडपट्टी वासियांची या वासांपासून जो त्रास होत होता त्या वासांपासून तत्काळ आता ती मुक्ती होणार आहे आणि एक चांगला प्रकल्प, स्वच्छ असा प्रकल्प जिथे लोकांसाठी कॅफे देखील खोलू, जे प्रतिकात्मक असेल की कॅफेमध्ये बसून सुद्धा म्हणजे तुम्हाला दुर्गंधी त्या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे कुठलाच त्रास होणार नाही, कारण की त्यामधून काय एमिशनच होणार नाही. ना वासाचं एमिशन होणार आहे, ना धुराचं एमिशन होणार. काय ते बंदिस्त प्रकारचं असं प्रक्रिया. आपलं डोर टू डोर कलेक्शन होतो, तो तिकडे अनलोड होणार आणि त्या क्षणाला बायोगॅस प्रकल्पामध्ये ते सेग्रिगेशन होऊन प्लॅस्टिक पायरोलिसिससाठी जाईल, RDF विकलं जाईल आणि वेट वेस्ट आपला गॅस प्रकल्पामध्ये जाईल. त्यामुळे नीटनेटकेपणा, अतिशय भविष्यामधल्या
1000 टन पर डे प्रक्रिया असण्याची क्षमता या प्रक्रियामध्ये, त्यामुळे आपला कचरा लँडफिल जो दुसऱ्या शहरामध्ये कुठेही टाकला जातो ती समस्या कायमची मिटली जाणार आहे. अशा प्रकारचं मला ऐकायला येतं की काही जण बोलतात की रिडेव्हलपमेंटसाठी याचा परिणाम होणार आहे. तर मी सांगू इच्छितो की याचा परिणाम SRA किंवा रिडेव्हलपमेंटसाठी बिलकुल नाही होणार आहे. कारण की जी समस्या यापूर्वी भेडसावत होती ती समस्या मुळापासून आपण ती मिटवत आहोत. बायोगॅस आपण त्याचं बनवतोय, त्यामुळे ग्रीन गॅस आपलं बाहेर जो इम्पोर्ट करतोय त्याच्यावरती देखील आपल्याला कमी त्या ठिकाणी होईल. त्यामुळे आपल्या इकॉनॉमीमध्ये देखील आपण त्याकडे हातभार लावायचा दृष्टीने करतोय आणि प्रदूषणाच्या दृष्टीने शास्त्रोक्त पद्धतीने आपण करण्यामुळे प्रदूषण देखील कमी होणार आहे. निश्चितच कोणत्याही शहराला डम्पिंग ग्राउंड हे शापच म्हणावं लागतं. मात्र या नव्या प्रकल्पामुळे नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळेल हे मात्र सध्या तरी दिसून येत आहे. विश्वनाथ सावंत, न्यूज 18 मराठी, नवी मुंबई.